CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। एकतर तो जो कार्यक्रम झाला तो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता। खोटं बोल रेटून बोल ही जी सवय काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षापासून सर्वांना लागलेली आहे, म्हणजे ती कीड खालपर्यंत रुजत गेलेली आहे। कार्यक्रम 1 तारखेला झालेला असताना तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं, मग 20-22 दिवस तुम्ही त्या झोपा काढत होते का? 1 तारखेचं होतं, 1 तारखेला कुठलीही आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागलेली नव्हती। असे खोटे नाटे आरोप करून मला भारतीय जनता पार्टीला आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याचा हा कट आहे। चिखली विधानसभेच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे शासकीय अधिकारी असून देखील राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ दाखवत ते आचारसंहितेचा भंग करत असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह इतर 2 जणांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। त्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आमदार श्वेता महाले यांनी करारा जवाब दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिखलीमध्ये यशस्वी सभा झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे ते असे खोटारडेपणाचे आरोप करत आहेत। विद्याधर महाले ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते तो राजकीय नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम होता, दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आणि तो देखील आचारसंहिता लागण्यापूर्वीचा आहे, असे स्पष्टीकरण देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपासून ते संपूर्ण पदाधिकाऱ्यांना खोटं बोल पण रेटून बोल ही कीड लागलेली आहे, असा पलटवार देखील आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि तक्रारकर्ते राहुल बोंद्रे यांच्यावर केला आहे। एकतर तो जो कार्यक्रम झाला तो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता। अंबिका अर्बनच्या अध्यक्षा संध्याताई कुठारी यांनी रितसर महाले साहेबांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं। ते निमंत्रण 1 तारखेचं होतं। 1 तारखेला कुठलीही आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागलेली नव्हती। आपण बघू शकता, निमंत्रण पत्रिका सुद्धा आहे। दिवाळी मिलनचा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतो। समाजातील सगळ्या घटकांना एकत्रित बोलवून त्या ठिकाणी दिवाळी मिलनाचे कार्यक्रम हे होत असतात। भारतीय जनता पार्टी, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, तेही अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमामध्ये तहसीलदारांना बोलवलं जातं, व्हिडिओना बोलवलं जातं, PIला बोलवलं जातं, तेही त्या कार्यक्रमामध्ये जातात। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे काही योग्य नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं, आचारसंहिता भंग झाली हा जो खोटारडेपणा आहे हा त्या ठिकाणी साफ खोटा आहे। म्हणजे हा आता याला काय म्हणावं, खोटं बोल रेटून बोल ही जी सवय काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षापासून सर्वांना लागलेली आहे, म्हणजे ती कीड खालपर्यंत रुजत गेलेली आहे। कार्यक्रम किती तारखेचा आहे हे माहीत असताना सुद्धा त्या ठिकाणी या उलट्या बोंबा चालू आहेत आणि मी तर खरं असं म्हणते की कार्यक्रम 1 तारखेला झालेला असताना तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं, मग 20-22 दिवस तुम्ही काय झोपा काढत होते का? फडणवीस साहेबांची सभा चिखलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंडितदादा देशमुख यांच्यासाठी जी सभा झाली, ही सभा अत्यंत पॉझिटिव्ह झाली। चिखली शहरातल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये, चौकांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचंच नाव फक्त लोकांच्या तोंडामध्ये आहे आणि ही परिस्थिती काँग्रेसच्या लक्षात आल्यामुळे त्या ठिकाणी असे खोटे नाटे आरोप करून मला भारतीय जनता पार्टीला आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याचा हा कट आहे। मी तेच सांगते की तो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता, ती कुठलीही रॅली नव्हती। 1 तारखेला भारतीय जनताच पार्टी काय, त्यांच्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला उमेदवारी सुद्धा डिक्लेअर झालेली नव्हती। दिवाळी मिलनाचे कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमाला, एका सांस्कृतिक कार्यक्रमाला त्या ठिकाणी आम्ही सगळेजण गेलेलो होतो। CCN न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.